उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये शेतामध्ये तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। खरीप हंगामामधील पिकं ही वाया गेलेली आहेत। शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। खरीप हंगामामधील पिकं पूर्णपणे वाया गेलेली आहेत। या संकटामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं मोठं संकट ओढवलंय। मात्र शेतामध्ये अद्यापही प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे दुबार पेरणी नेमकी कधी आणि कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय। उत्तर पुणे जिल्ह्यात सतत पडलेल्या आठवडाभराच्या मुसळधार पावसाने शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं असून मी शेतकऱ्यांच्या शेतात आलेलो आपण या ठिकाणी जर शेत शिवाराची परिस्थिती पाहिली तर शेतात अक्षरशः तळं भरलेली परिस्थिती पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? लय पाऊस झाला, एक हप्ताभर पाऊसच चालू होता आणि सोयाबीन फुलवर असं सगळा माल पाणी नितळ पाणी चालले उपळलं रान। पण आता या शेतात जर पाहिलं तर पूर्ण पाणी, आता पुन्हा दुबार पेरायचं म्हटलं तर पाणी असल्याशिवाय पेरता येणार नाही येणार। आता हे कधी वाळणार आणि कधी येणार आणि केव्हा पेरणी करणार परत असं, म्हणजे हा पूर्ण हंगामच वाया गेलाय, वाया गेला हंगाम असं। प्रचंड असा पाऊस झाल्याने अक्षरशः शेतांना तळ्याचं स्वरूप आलं असून आता पुन्हा दुबार पेरणी जरी करायचं म्हटलं तर या शेतातलं पाणी कधी आटणार आणि पेरणी कधी करायची असं मोठं संकट सध्या शेतकऱ्यांपुढे उभं राहिलंय। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।